साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरात अतिक्रमण विभागाची अतिक्रमण हटाव मोहीम जोमात सुरू। सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सोलापूर शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मोहीम गेल्या 5 ते 6 दिवसापासून सुरू आहे। सोमवारी नई जिंदगी परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यात आले होते। मंगळवारी सकाळपासूनच अतिक्रमण विभागाच्या वतीने फुलारी गल्ली, मधला मारुती, सोनार गल्ली आणि पश्चिम मंगळवार पेठ या परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यात आले। या दरम्यान अतिक्रमण काढताना व्यापाऱ्यांनी विरोध केला। त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यात आले। यावेळी अतिक्रमण विभागाचे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भात 2023 रोजी मधला मारुती, फुलार गल्ली ते सोनार गल्ली, मंगळवार पश्चिम मंगळवार पेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे। ती कारवाई माननीय आयुक्त शीतल तेली उगले मॅडम, त्याचप्रमाणे उपायुक्त मच्छिंदर घोलप साहेब यांच्या आदेशानुसार आजची ही कारवाई करण्यात आलेली आहे। आजची कारवाई करत असताना काही व्यापाऱ्यांनी थोडाफार विरोध केला, परंतु आमचे राजगुरू साहेब आणि बाकीचे पोलीस या सर्व पोलिसांनी त्यांना बाजूला सारण्याचं काम केलं आणि आम्ही कारवाई करत असताना त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्यानंतर पुढील कारवाई झाली। पण मी सोलापूर शहरामधील सर्व व्यापाऱ्यांना सांगतो की सोलापूर शहरामध्ये स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर राहण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी मदत केली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नये, जेणेकरून सोलापूर शहर हे सुंदर दिसलं पाहिजे। सुंदर दिसण्यासाठी व्यापाऱ्यांनी मदत केली पाहिजे। व्यापाऱ्याकडून कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी रोडला अडचण निर्माण होण्यासाठी आपण अतिक्रमण करू नये, फुटपाथवर अतिक्रमण करून आपले दुकाने थाटू नये। आणि यामध्ये काही राजकीय लोकांचा किंवा इतर पुढाऱ्यांचा जर कुणी हस्तक्षेप करत असेल तर त्यांना विनंती करतो की आपण सोलापूर शहरासाठी आपण राजकीय लोक काम करत असतात, प्रश्न रोजीरोटीचा आहे, परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण करून रोजीरोटीचा प्रश्न निकाली निघत नाही। त्याला रोजगार करा, पण तुम्ही तुमच्या जागेमध्ये रोजगार करा। रोजगार करण्याला आमचा कुठलाही विरोध नाही किंवा आम्ही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्रास देणार नाही, परंतु जेणेकरून अतिक्रमण करायचं, नागरिकांना त्रास द्यायचं आणि वाहतुकीला त्रास द्यायचं, अशा प्रकारचे नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणाला मी स्वतः खपवून घेणार नाही, प्रशासनही खपवून घेणार नाही। आपल्या साठे गल्ली, मधला मारुती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते। व्यापारी लोक रस्त्यावर बसून व्यापार करतात, जेणेकरून व्यापारी लोकांना विनंती आहे, रहदारीला अडथळा करू नका, पब्लिकला त्रास देऊ नका। तुमचा जे काही व्यापार आहे, धंदा, व्यवसाय ते तुमच्या सीमित जागेमध्येच करा, तुमच्या दुकानामध्येच करा। रस्त्यावरती येऊन वाहतुकीला रहदारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा होत असतो। दररोज आमचे 2-2, 3-3 अंमलदार राहतात, तरी पण ट्रॅफिकला आम्हाला अडचण येते। लोकांना विनंती आहे व्यापाऱ्याला त्यांनी आपल्या हद्दीमध्येच, आपल्या दुकानामध्येच व्यापार करावा, रस्त्यावर येऊन विनाकारण अतिक्रमण करून जनतेला त्रास होईल। आजच्या घटनेचा माफ पता अरे अधिकारी असं म्हणून दुकान आहे का? कट्टा